की राहुल गांधी यांच्यावरती सावरकरांचा अपमान केला म्हणून असणारा केस दाखल करण्यात आली होती। ही केस 2 दिवसा अगोदर मागे घेण्यात आलेली आहे। राहुल गांधी यांना आमचा असणारा सवाल आहे की आपण जे काही वक्तव्य सावरकरांशी केलं होतं त्याच्यावरनं उद्भवलेली ही केस होती, तर आपण कोर्टात जाऊन शासनाने ही केस का विड्रॉ केली हा सवाल आपण करणार आहात का? आणि हा सवाल जर आपण केला नाही तर लोक वेगळा अर्थ काढायला सुरुवात करतील। पूर्वीच्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाचे प्रमुख नेते हे कधीच उतरत नव्हते। तालुका जिल्हा यांच्यावरतीच ते सोडलं जात होतं आणि त्याचा एक जाणीवपूर्वक निर्णय असायचा तो राजकीय पक्षांचा की आपल्या पक्षामधलं नेतृत्व हे डेव्हलप झालं पाहिजे। म्हणजे एक लाईन गेली की दुसरी लाईन आली पाहिजे, दुसरी लाईन गेली की तिसरी लाईन आली पाहिजे, ही जी पक्ष डेव्हलपमेंट करण्याची जी प्रक्रिया होती दुर्दैवाने ती या निवडणुकीमध्ये दिसत नाही। आणि ज्यावेळेस तुमच्या फ्रंटलाईन नेत्यांना इलेक्शनच्या प्रचाराला उतरावं लागतं याचा अर्थ हा आहे की खाली तुमच्याकडे नेते मंडळी नाहीत, सक्षम कार्यकर्ते नाहीत आणि तुमचा पक्ष कोलमडला हेच आहे। त्याच्यामुळे मी मतदाराला पहिल्यांदा आवाहन करतोय, ज्या पक्षाचा नेता प्रचाराला आला नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये त्यालाच तुम्ही मतदान करा। ज्या पक्षाचा नेता जिल्ह्यामध्ये प्रचाराला आला त्या पक्षाला मतदान करूच नका, हा आमचा आजचा प्रचार आहे। खुलासा केला नाही तर शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की 31,000 कोटी शेतकऱ्यांचे सत्ताधाऱ्यांनी पळवले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पळवले, आमदार खासदारांनी पळवले, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पळवले। व्हीव्हीपॅट या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये नाही। मी दुर्दैव असं म्हणेन की इथला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना आहेत, उभाटा आहेत, हे एकत्र आले। तुमच्याकडे व्हीव्हीपॅट तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही, वापरू शकत नाही, तर बॅलेटनी मतदान होणार नाही, म्हणजे EVMनी मतदान होणार नाही। ते बॅलेटवरती आपण फोर्स करू शकतो, हे एकत्र का येत नाही हाच मोठा सवाल आहे। आज पुन्हा सांगण्यात आलं की आम्ही 31,000 कोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत जो काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे तो इन्शुरन्सचा मोबदला मिळालेला आहे। शासनाने याच्यामध्ये खुलासा करावा की इन्शुरन्सचा मोबदला हा त्यांचा मोबदला आहे का? इन्शुरन्स हा शेतकऱ्यांनी काढला तेव्हा पिकाचं नुकसान झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळेल, पण पूर्ण इन्शुरन्स मिळत नाही पीक नुकसानीचं। म्हणून शासनाने असणारा 31,000 कोटी आम्ही असणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत। ते 31,000 कोटी वाटप झाले का याचा खुलासा शासनाने करावा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.